समोर नजर जाईल तिथपर्यंत दिसणाऱ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा, हळूहळू पुढे सरकणारी ट्रॅफिक आणि त्यात अडकून पडलेले लोक. शनिवारी हे दृश्य होतं पुणे अहिल्यानगर हायवेवरचं. दिवाळी आणि त्यात विकेंड, त्यामुळे पुणे आणि मुंबई दोन्ही शहरांमधले हजारो लोक गावी जाण्यासाठी निघाले आणि ट्रॅफिकमध्ये अडकले. मग पुणे अहिल्यानगर हायवे असो, मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा पुणे नाशिक हायवे, शनिवारी या सगळ्या हायवेवरती मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम झाली होती. काही ठिकाणी तर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं. रस्ते दुरुस्तीचं काम, खड्डे, चुकीच्या लेनमधून टाकलेली गाडी आणि किरकोळ अपघात यामुळे ट्रॅफिकमध्ये आणखीनच भर पडली. पण शनिवारी पुणे आणि मुंबईच्या आजूबाजूचे कोणकोणते हायवे पॅक झाले होते? हे ट्रॅफिक कधीपर्यंत असंच असणार आहे? दिवाळी झाल्यावरती प्रवास करताना कधी, कोणत्या हायवेवरती आणि कुठं ट्रॅफिक लागू शकतं? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवातीला मुंबई पुण्याच्या आजूबाजूचे सगळेच हायवे पॅक कसे झाले हे समजून घेऊ. मंगळवारी 21 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. आता मंगळवारी म्हणजे आठवड्याच्या अगदी सुरुवातीलाच लक्ष्मीपूजन आल्यामुळे विकेंडलाच मुंबई पुण्यातली लोक गावी जाण्यासाठी बाहेर पडली. मुंबईचं बोलायचं तर मुंबईवरून गावी जाणाऱ्या कोकणातल्या लोकांसाठी मुंबई गोवा हायवेचा, तळ कोकणामध्ये जाण्यासाठीही मुंबई गोवा हायवे व सोबतच पुणे बँगलोर हायवेवरून सातारा कोल्हापूर मार्गे खाली तळ कोकणात जाण्याचा पर्याय आहे. हेच संभाजीनगर, मराठवाडा आणि पुढे विदर्भात जाण्यासाठी मुंबईवरून समृद्धी महामार्गाचा ऑप्शन आहे. तर पुण्यातून संभाजीनगरला जाण्यासाठी पुणे अहिल्यानगरवरून पुढे समृद्धी हायवे, नाशिकसाठी पुणे नाशिक हायवे, पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी पुणे सातारा हायवे, पुणे सोलापूर हायवे असे मार्ग आहेत. शनिवारी सकाळी पुण्यातून अहिल्यानगर संभाजीनगरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक बाहेर पडले, ज्यामुळं पुणे अहिल्यानगर हायवे जाम झाला होता. शनिवारी सकाळी रांजणगाव, शिक्रापूर, शिरूरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी 12 वाजताच्या आसपास रांजणगाव परिसरामध्ये अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग कोंढापुरीपर्यंत पोहोचली होती. ट्रॅफिक पुढे सरकत नाहीये हे पाहून अनेकांनी पुढे जाण्यासाठी रॉंग साईडने गाड्या टाकल्या. त्यामुळं ट्रॅफिक आणखीनच वाढलं, ज्यामुळं अनेक जण 4 ते 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडले. रविवारी सकाळी जे लोक अहिल्यानगरकडे निघाले त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेक जण वाघोलीतच ट्रॅफिकमध्ये अडकले. अशीच काहीशी परिस्थिती पुणे नाशिक हायवेवरती होती. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी लोक एकाच वेळी घराबाहेर पडले आणि वाहतूक कोंडीमध्ये सापडले. त्यात सध्या पुणे नाशिक हायवेवरती चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. संगमनेर जवळच्या बोटा परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या कामामुळे शनिवारी सकाळी 6 तास आळेफाटा आणि बोटा परिसरामध्ये मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं. त्यात अहिल्यानगर मनमाड हायवेवरच्या जड वाहनांची वाहतूक आळेफाट्याच्या बाजूने वळवल्यामुळे ही गर्दी आणखीनच वाढली. यामुळं घारगाव, बोटागाव इथंही नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरची वाहतूक ठप्प झाली होती. पुणे सोलापूर नॅशनल हायवेवरही पुण्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांमुळे इंदापूर तालुक्यातल्या सरडेवाडी टोल नाक्याजवळ 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे बँगलोर हायवेवरून गावाकडे निघालेले लोकही शनिवारी सकाळी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. हायवेवरच्या खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाली होती. त्यात घाटातल्या दत्त मंदिराजवळ एक कार आणि 2 व्हीलरचा छोटा अपघात झाला. त्यामुळं हे ट्रॅफिक आणखीनच वाढलं. आता पुणे बँगलोर हायवेवरती सातारा कोल्हापूर दरम्यानचं काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायचा NHAIचा प्लॅन आहे. पण प्रत्यक्षामध्ये कामाची गती मात्र कमी आहे. त्यामुळं या कामामुळे कराडच्या कोल्हापूर नाक्याजवळ वाहतूक कोंडी होत असते. त्यात शनिवारी गावाकडे निघालेल्या लोकांची संख्या वाढली. त्यामुळं कराड जवळच्या कोयना ब्रिजवरती आणि परिसरामध्ये मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं. या परिसरामध्ये 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुणे बँगलोर हायवेवरच नागठाणे, उमरज, मलकापूर इथंही ट्रॅफिक जाममुळे अनेक लोक अडकले होते. अहिल्यानगर, नाशिक, बँगलोर हायवे सोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस वे ही शनिवारी पॅक होता. तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घरी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक बाहेर पडल्यामुळे मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांच्या जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. ही ट्रॅफिक टाळण्यासाठी अनेक जणांनी खोपोलीवरून जुन्या मुंबई पुणे हायवेने म्हणजेच बोरघाट मार्गाने लोणावळ्याकडे जाण्याचा पर्याय निवडला. पण त्यामुळं दस्तुरी आणि अंडा पॉइंट या 2 ठिकाणी ही ट्रॅफिक जाम झालं. त्यामुळं जुना मुंबई पुणे हायवे ही पॅक झाला होता. खंडाळा घाटातही अशीच काहीशी परिस्थिती होती. तिथेही प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबई गोवा हायवेवरही कोकणात जाणाऱ्या लोकांची
आणि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची गर्दी शनिवारी सकाळी साधारण 9 वाजेपासूनच झाली होती. मुंबई गोवा हायवेवरती सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान माणगाव ते खरवली फाट्यापर्यंत जवळपास 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. त्यामुळे चाकरमानी ट्रॅफिकमध्येच अडकून पडले होते. माणगाव जवळचा फाटा, बायपासचा परिसर आणि टोल नाका इथं अनेक लोकांच्या गाड्या थांबलेल्या होत्या. त्यामुळे हे ट्रॅफिक आणखीनच वाढलं. एरवी ज्या समृद्धी महामार्गावरती कधी ट्रॅफिक लागत नाही असं म्हटलं जायचं, त्या समृद्धी महामार्गावरही दिवाळीमुळे शनिवारी ट्रॅफिक जाम झाली होती. पुण्यावरून नागपूरकडे समृद्धी महामार्गावरून जायला एरवी 12 ते 13 तासांचा वेळ लागतो, पण शनिवारी याच प्रवासासाठी 18 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. नागपूरला जाणारे अनेक जण संभाजीनगर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जवळ अडकून पडले होते. लेन बंद असणं, रस्त्याचं सुरू असलेलं काम आणि दिवाळीची गर्दी यामुळे नागपूरला जाणारे अनेक लोक ट्रॅफिकमध्ये अडकले. अनेकांनी सोशल मीडियावरती या संबंधातले व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला. आता मेन मुद्दा तो म्हणजे या सगळ्या हायवेजवरती ट्रॅफिक कधीपर्यंत असेल? तर रविवारी सुट्टी असल्यामुळे साहजिकच ही वाहतूक कोंडी रविवारी सुद्धा कायम राहील. लक्ष्मीपूजन मंगळवारी असल्यामुळे काही प्रमाणावरती सोमवारी सुद्धा ट्रॅफिक असू शकेल. बुधवारी पाडवा आणि गुरुवारी भाऊबीज झाल्यावरती गावी गेलेले सगळेजण पुन्हा शहराकडे परत फिरतील. त्यामुळे 23 ऑक्टोबरला रात्री आणि शुक्रवारी 24 ऑक्टोबरला हे सगळे हायवे पुन्हा पॅक होतील. आता ज्यांना जास्त सुट्ट्या असतील ते लोक रविवारी म्हणजे 26 ऑक्टोबरला परत पुण्या मुंबईकडे निघतील. त्यामुळे 26 ऑक्टोबरलाही हायवे पॅक असतील. थोडक्यात काय, तर तुम्ही सुद्धा या दिवाळीच्या काळामध्ये प्रवास करणार असाल तर आजचा रविवार 24 आणि 26 ऑक्टोबर हे दोन्ही दिवस तुम्हाला ट्रॅफिक लागू शकतं. आता हे ट्रॅफिक कुठं लागणार? तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असाल तर खोपोली घाटामध्ये ट्रॅफिक लागेल. हेच जर पुणे अहिल्यानगर हायवेचं सांगायचं तर शिरूर, रांजणगावचा परिसर आणि पुण्यामध्ये प्रवेश करताना वाघोलीजवळ ट्रॅफिक लागू शकतं. पुणे नाशिक हायवेवरती रस्त्याचं काम चालू आहे, तिथला बोटाचा परिसर, आळेफाटा आणि चाकणचा चौक इथं तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. तर पुणे बँगलोर हायवेवरती कराडचा ब्रिज, नागठाणे, अतीत इथं तुम्हाला ट्रॅफिक लागू शकतं. त्यामुळं पहाटे लवकर किंवा मध्यरात्री प्रवास केला तर या 3 दिवस ट्रॅफिकमध्ये अडकण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुमचा परतीचा प्रवास ठरवा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.